एबीपी न्यूज, सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ। राजूर येथील आठवडे बाजारात व्यापारी, शेतकरी आणि ग्राहकांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध नसतानाही ग्रामपंचायतीकडून बाजार करात करण्यात आलेल्या वाढीमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे। पूर्वी 10 ते 20 रुपये असलेली बाजार कराची पावती थेट 50 रुपयांवर नेण्यात आल्याने ही करदात्यांची आर्थिक लूट असल्याचा आरोप व्यापारी व ग्रामस्थांनी केला आहे। आठवडे बाजारात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, स्वच्छता किंवा बाजारासाठी स्वतंत्र जागा उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। बाजार रस्त्यावर भरत असल्याने विशेषतः कॉलेज रोड परिसरात वाहतूक कोंडी होत असून महाविद्यालयीन विद्यार्थी आणि नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे। परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले असून आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनत चालला आहे। अशा परिस्थितीत सुविधा न देता केवळ कर वाढवण्यावर ग्रामपंचायतीचा भर असल्याचा आरोप होत आहे। या विषयावर नुकत्याच झालेल्या ग्रामसभेत साईकृपा भेळ सेंटरचे मालक विजूभाऊ हेकरे यांनी बाजार कर वाढीबाबत प्रशासनाला जाब विचारला। त्यावेळी प्रभारी सरपंचांनी मला प्रभारी होऊन फक्त 1 महिना झाला आहे असे उत्तर दिल्याने उपस्थितांमध्ये नाराजी व्यक्त झाली। तसेच 5 फूट जागेपर्यंतच सवलत मिळेल या स्पष्टीकरणावरही नागरिकांनी आक्षेप घेतला। डोक्यावर भाजीचे टोपले घेऊन येणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांकडूनही कर वसूल केला जात असल्याने हा अन्यायकारक निर्णय तातडीने मागे घ्यावा, बाजारात मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। आजही म्हणा आम्ही ते पोते तुम्हाला इथं कुणी आणून दाखवतो 1 रुपयापासून कालचा तो जर लिलाव घेतला तो आणि सांगितलं आम्हाला तुम्हाला 50 रुपये द्यावा लागेल। ही ग्रामपंचायत आहे का, ही नगर परिषद आहे का, ही नगरपालिका आहे का? आपल्याला तशी सुविधा नाही। गरीब लोक करतात आणि सगळ्यात महत्वाचं आपल्या जे सरपंच साहेब आहे यांनी सुद्धा बाजार केलेला आहे। त्यांना मी हातगाडी लोटांनी बघितलेलं आहे। त्यांना या व्यापाऱ्यांच्या वेळा कळल्या पाहिजे, तेव्हा तुम्ही त्याच्यावर जरूर कारवाई करा। बाजारच्या दिवशी सांगू देतो विजय हेकरेंनी जो विषय मांडला त्याला मी अनुमोदन देतो। आता विजय हेकरेंनी जो मुद्दा मांडला आहे अतिशय बरोबर आहे, परंतु आमच्या ज्यावेळेस त्या दिवशी टेंडर झालं त्यामध्ये असं ठरवलं, आईस मी सांगतो माझा मुद्दा ऐकून घ्या। ठराव करताना असं झालं होतं की जो आठवडे बाजारात लोक बसतात काय होतं, 2-3 पाट्यावाले 20 रुपये द्यायचे आणि 50 पाट्यावाले 20 पाट्यावाले पण 20 रुपये द्यायचे। त्या ठिकाणी फक्त आठवडे बाजारासाठी 5 फुटाच्या पुढे 10 फूट 15 फूट जो कोणी दुकान मांडली त्याच्याकडून 50 रुपये घ्यावे असं ठराव झाला। आणि दुसरं जी रोजची तुमची पानटपरी तुमचे जे टपरे आहेत जे रोजचा व्यवसाय त्यांच्याकडून फक्त 20 रुपये घ्यावे असंच ठरलेले, परंतु त्यांनी त्याचा गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करतोय तो। आता त्याला प्रत्यक्ष समोर बोलून घेतलं जाईल आणि जर त्याला ते मान्य नसेल तर त्याला तो ठराव कॅन्सल करावा। महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थ गावकरी अहमदनगर, पुणे, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सातारा, मुंबई, ठाणे, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग, नांदेड, उस्मानाबाद, बीड, औरंगाबाद, नागपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, अकोला, यवतमाळ, बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ। संपादक आहेत विश्वासराव आरोटे। मोबाईल नंबर आहे 9423 38 85 08। दुसरा मोबाईल नंबर 9423 46 72 72। तिसरा मोबाईल नंबर 75 88 15 0001। वेबसाईट आहे sgavkari.com। मेल आयडी आहे akl gavkari@gmail.com।